नमस्कार. अजरामर गीत रामायण या मालिकेतील हा 9वा भाग. 8व्या भागात आपण 28व्या गीतापर्यंत आलो होतो. या भागाला सुरुवात करण्यापूर्वी मला 2 गोष्टी सांगायच्यात की एकतर काही लोकांनी विचारलं की मागचे भाग कसे पाहता येतील, आणि त्याचबरोबर काही लोकांना पूर्वी इन्कम टॅक्सच्या नवलगरीत किंवा मृत्यूपत्र गरज आणि मार्गदर्शन याच्यावर मी केलेले व्हिडिओ बघायचे आहेत. तर त्यांना अरुण गोडबोळे या चॅनेलवरती आपण यूट्यूबवरती जाऊ शकता आणि तिथं या प्रत्येकाची वेगळी प्लेलिस्ट मी केली आहे. त्या प्लेलिस्टला तुम्ही क्लिक केलं की ओळीनं एक एक भाग तुम्हाला त्या दिसायला लागतील. आणि त्या अरुण गोडबोळे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं, जे उजव्या बाजूला एक घंटी असते ते बटन दाबलं की सबस्क्राईब होतं, आणि मग वेगवेगळे नवीन व्हिडिओ मी जे करीन ते तुम्हाला आपोआपच ती सूचना मिळत राहते. त्याचबरोबर इन्कम टॅक्सच्या नवलनगरीत हे पुस्तकही प्रकाशित झाले आणि लोकांकडनं तर चांगलं स्वागत होतं आहे. 270 रुपये किमतीचं आहे. आणि हे जे मी यातनं वाचतोय किंवा त्या आधार घेऊन वाचतोय ते अजरामर गीत रामायण हे पुस्तकसुद्धा उपलब्ध आहे. ते 130 रुपयामध्ये उपलब्ध होऊ शकेल. आपण संपर्क करू शकता आणि माझ्या चॅनेलला आपण सबस्क्राईब करू शकता. संपर्काचा जर मला फोन नंबर मी मागे सांगितला, परत सांगतो, 98 220 16 299. 28व्या गीतानंतर आपण 49वं गीत काही आपण घेत नाही आहे, कारण 5 तारखेला राम मंदिराचं भूमिपूजन आहे आणि 5 तारखेला आपण संपवणार होतो आहे. पण त्यावेळी 4 तारखेला आपण पूर्ण करूया, कारण राम मंदिराचा सोहळा बघायची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे. मला स्वतःलाही आहे आणि अनेकांना असणार. त्यामुळं 5 तारखेच्या ऐवजी आपण 4 तारखेला या मालिकेचा समाप्ती करणार आहे, शेवटच्या 56व्या गीतापर्यंत जाऊन. त्यामुळं ह्या आजच्या भागामध्ये मी 49व्या गीतापासून सुरुवात न करता 50व्या गीतापासून करणार आहे. 49वं गीत होतं भूवरी रावण वध झाला. रामाने रावणाचा वध केल्यानंतर जे समूहगान आहे ते कोरसमध्ये गीत आहे आणि देवो बघा रामलीला भूवरी रावण वध झाला असं त्या गीताचं ध्रुवपद आहे. बाबूजीने ते मिश्र मारुबी हा रागामध्ये बांधलेलं होतं. आणि इकडं रावणवध झाला ही जशी आनंदाची बातमी, तसंच माडगुळकरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा राम जोशींनी आनंदाची बातमी आणली. त्यांचं आयुष्य अतिशय वेगळ्या पद्धतीनं तिथनं पुढं सुरू झालं. आत्तापर्यंतच्या तपस्येचं फळ मिळायला सुरुवात झाली असं म्हणलं तरी ते योग्य ठरेल. कारण शांतारामांच्या बोलण्याप्रमाणे गदिमा राजकमल स्टुडिओत गेले आणि राम जोशी नाटकाचं पहिलं वाचन केशवराव दात्यांच्या समोर झालं. त्याच्यावरनं मग शांताराम बापूंच्या समोर दुसरं वाचन झालं आणि त्याच्यावरनं चित्रपटाची पटकथा गदिमाने करावी असं ठरलं. आणि मग मानधन किती मिळालं असेल? लेखनाचे 2000 मानधन आणि त्या चित्रपटामध्ये मुद्गल शास्त्रीची भूमिका करायची त्याचे 1100 मानधन, असं मानधन गदिमानं ठरलं. त्या काळामध्ये हे मोठं मानधन होतं. आणि राम जोशी पडद्यावरती आला, रिलीज झाला आणि प्रचंड सुपरहिट झाला. गदिमांचं नाव घरोघरी पोचलं. यशाच्या त्या पहिल्या कटाक्षाने गदिमांच्या प्रतिभेला नवीन बहर आला. कथा, पटकथा, संवाद आणि गीत अशा सर्व अंगांनी गदिमा यशाच्या एक एक पायऱ्या चढत राहिले. जय मल्हार हा पुढचा चित्रपटही तुफान चालला. नंतरचा जीवाचा सखासाठी गदिमा बाबूजी ही जोडी जमली आणि लोकप्रिय सुद्धा झाली. सीता स्वयंवर, माया बाजार, वंदे मातरम, संत जनाबाई, जोहार मायबाप, वंशाचा दिवा असे अनेक सरस चित्रपट गदिमा आणि बाबूजी या जोडीनं दिले. मग या कामासाठी म्हणून, कारण पुण्यातही तेव्हा 2 स्टुडिओ कार्यरत होते, आणि मग गदिमाने आपलं कुटुंब सुद्धा पुण्यात हलवलं. आधी एकनाथ धाम, नंतर पवार बंगला अशा भाड्याच्या घरात विद्यार्थ्यांनी कविरायांचा प्रपंच फुलवला. त्यांच्या अगत्यशील स्वभावाने परकेही आप्तवत झाले. उभा भावे, गोविंदराव घाणेकर हे गदिमांचे मित्र तर कुटुंबातलेच होऊन गेले. आणि ती तिन्ही कुटुंब म्हणजे माडगुळकर, भावे आणि घाणेकर हे विशाल परिवारासारखी सतत आयुष्यभर राहिली. पण हे सगळं होऊन सुद्धा आपलं स्वतःचं घर नाही पुण्यात, ही खंत विद्याताईंना होती. योगायोगाने 1953 साली बापूसाहेब भोगावकर या गदिमांच्या स्नेहाने मनावर घेतले आणि आत्ताचा पुणे मुंबई बंगलोरवरील जो गदिमांचा पंचवटीचा बंगला आहे तो घ्यायचा प्रस्ताव आणला.
पतिहाल म्हणून त्या बंगल्याचं नाव होतं आणि त्याचे मालक महाराज बाळेकुंद्रींचे भक्त होते. त्यांनी गरिबांचे नाव ऐकले होते. प्रत्यक्ष भेटीत पतिहाल एवढे संतुष्ट झाले की किंमत कमी करून पतिहाल ते बंगल्याचेही मालक होते. नावही बंगल्याचं नाव पतिहाल आणि त्याचं नावही पतिहाल. मग गरिबांच्या प्रत्यक्ष भेटीत ते इतके संतुष्ट झाले की किंमत कमी करून व त्यासाठी त्यांनी मुदती देऊन गरिबांनाच तो बंगला द्यायचं ठरवलं. पैशाची अडचण होती, इतकी रक्कम जवळ नव्हती, त्यामुळे गरिबा कुरकुरले, नेहमीप्रमाणे संतापले. पण भोगावकर सरकारनं श्रीमंत म्हणायचे ते आणि विद्यावहिनीने जोर धरला आणि तो बंगला गरिबांनी विकत घेतला. पुढे पैसेही येत गेले. पूर्ण रक्कम ही पतिहालांना पोच झाली. त्या बंगल्यात वडाची 5 झाडे होती म्हणून गरिबांनी त्याचे नाव ठेवले पंचवटी. पंचवटी रामाच्या निवासाने पवित्र राहिली. पंचवटी नाशिकला आहे. कविराय एकदा ते सांस्कृतिक राजधानीचे पक्के रहिवासी पुणेकर झाले आणि त्या पंचवटीतच पुढे गीत रामाचे अजरामर काव्यपुष्प उमलले. 50वं गीत आहे. श्रीरामाच्या तोंडी आहे. अतिशय भावपूर्ण गीत आहे. लीनते चारुते सीते. यमनी बिलव या रागात भाऊंनी ते स्वरबद्ध केले. किती यत्ने मी पुन्हा पाहिले तू ते, लीनते चारुते सीते. संपले भयानक युद्ध, दंडीला पुरा अपराध, मावळला आता क्रोध, मी केले जे उचित नृपाते होते. घेतले रणी मी प्राण, नाशिला रिपू अवमान, उंचावे फिरुनी मान, तव भाग्याने वानर ठरले जेते. शब्दांची झाली पूर्ती, निष्कलंक झाली कीर्ती, पाहिली प्रियेची मूर्ती, मी शौर्याने वाकविले दैवाते. तुझसाठी सागर तरला, तो कृतार्थ वानर झाला, सुग्रीव यशस्वी ल्याला, सुरललनाही गाती मंगल गीते. हे तुझ्यामुळे गे झाले, तुझसाठी नाही केले, मी कलंक माझे धुतले, गत लौकिक गे लाभे रघुवंशाते. हे गर्व पुन्हा वाचतोय मी, आपण लक्षपूर्वक ऐका. हे तुझ्यामुळे गे झाले, तुझसाठी नाही केले, मी कलंक माझे धुतले, गत लौकिक गे लाभे रघुवंशाते. जो रुग्णाईत नेत्राचा, दीपोत्सव त्याते कायचा, मनी संशय अपघाताचा, मी विश्वासू केवी तुझ्यावर कांते. तो रावण कामी कपटी, तू वसलीच त्याच्या निकटी, नयनासह पापी भ्रुकुटी, मज वदवेना स्पष्ट याहुनी भलते. मी केले निज कार्यासी, दशदिशा मोकळ्या तुझसी, नच माग अनुज्ञा मजसी, सखी सरले ते दोघा मधले नाते, लीनते चारुते सीते. लंका विजयानंतर त्यांनी वानराधिपती हनुमंताला आज्ञा केली. विजयवर्ताने आमचे कुशल तू जानकीला सांग असं सांगितलं. मारुतीने ते सांगतात सीता आनंदाने आबोल झाली. ती केवळ इतकंच म्हणली, भक्तवत्सल भरत्याच्या दर्शनाची मला इच्छा आहे. हनुमंताने तिची अवस्था श्रीरामांना निवेदन केलं. त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी विभीषणाला आज्ञा केली, सीतेला त्वरित माझ्यापाशी घेऊन ये. सीता रामासमोर आली. पतीपत्नींना एकमेकांचे मुखदर्शन घडले. राजाधिराज सौम्य स्वरात त्या जनकनंदिनीला म्हणू लागले. असं गीताचं प्रास्ताविक माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. या गीताच्या प्रास्ताविकात रामाचा रणकर्कश राम असाही उल्लेख आहे आणि मरणांती वैराणी असाही क्षत्रिय धर्माचा उल्लेख आहे. निवेदनामध्ये गीताच्या उत्तर भागात प्रकट होणाऱ्या अर्थात संकेत देण्यासाठी बहुधा निवेदनाच्या शेवटी सौम्य स्वरात रामचंद्र म्हणायचा उल्लेख असावा. काय म्हणतात रामचंद्र? श्रीराम म्हणतात, सुरुवातीला तर आहे की मी तुला पाहतो, बऱ्याच दिवसांनी पाहतोय, नम्रता सौंदर्यमूर्ती तू आहे, युद्ध संपले, अपराधाला पूर्ण शासन केले, मी बदला घेतला, हे सगळं ठीक आहे. आणि हनुमंत कृतार्थ झाला, सुग्रीव यशस्वी झाला आणि देवपत्नी मंगलगाणी गाऊ लागल्या. ही 4 कडवी झाल्यानंतर पुढची 4 कडवी एकदम यामध्ये वेगळाच वळण घेतं. श्रीराम म्हणतात गीतामधनं, हे तुझ्यामुळं घडलं असलं तरी ते तुझ्यासाठी केलं नाही, तर माझ्यावरील कलंक पुसण्यासाठी आणि रघुवंशाला पूर्वलौकिक प्राप्त करून देण्यासाठी मी केले.
पण अधुडोळ्याच्या माणसाला दीपोत्सवाची काय शोभा. तसा माझ्या मनात तुझ्याविषयी संशय असल्याने मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू. त्याविषयी आणि कपटी राहणारा तू राहिलीस, त्याचे डोळेच काय पण भुव्यासुद्धा पापी होत्या. याहून मला स्पष्ट बोलवत नाही. माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. तुला आता जाण्यासाठी 10 दिशा मोकळ्या आहेत. आपल्या दोघांमधील नाते आता संपलेच आहे. त्यामुळे माझ्या परवानगीची तुला गरज नाही, असं श्रीराम म्हणतात. हे गीत रामायणातील युद्धकांडातील 115व्या सर्गाच्या श्लोकावर आधारित आहे. पण गरिमांच्या काव्यरूपात फार अप्रतिम रूपांतर केलेलं आहे आणि म्हणून ते स्वतंत्र रचना भावगीत असावं असं एखादं वाटतं. रामचंद्र सीतेला नम्र म्हणतो, सुंदर म्हणतो, पण शुद्ध किंवा पवित्र म्हणत नाही. श्रीरामांचे मनोगत गाणताना हे तुझ्यामुळे हे झाले, तुझ्यासाठी नाही केले, अशी सुबक आणि स्पष्ट रचना गरिमांनी केलेली आहे. आणि तिच्या पावित्र्याविषयी शंकांना व्यक्त करत शेवटी श्रीराम म्हणतात, मज वदवे ना स्पष्ट याहुनी भलते. मूळ रामायणात हा भाग तेव्हाच्या जनरेमध्ये खूप स्पष्ट रीतीने आला आहे. पण संयत रीतीने तो भाग सांभाळत गरिमांचे सुसंस्कारित मन प्रकट झालेलं आहे. दशदिशा मोकळ्या तुझसी सखी सरले गे दोघांमधले नाते, हे श्रीरामांचे उद्गार ऐकाव्या स्थितीची काय अवस्था झाली असेल या कल्पनेने ते ऐकताना सुद्धा आपले डोळे पाणावतात. एखाद्या करुण कविते एवढे हे गीत प्रत्येकारी होणे ही गरिमांच्या प्रतिभेची कमाल आहे. यमनी बिलावल हा राग बाबूजींनी जाणीवपूर्वक करून आहे, कारण यमनमधली व्याकुळता जास्त गडद करण्यासाठी त्याला आर्त अशा बिलावलाची जोड दिलेली आहे. बाबूजीचा आवाज आधीच भावनाप्रधान, त्या गीताच्या आशयामुळे आणखीन वेगळी डूब आलेली. श्रीरामांची यशस्वी होऊन सुद्धा असहाय्य झालेली अवस्था व शेवटी कठोर निर्णयाला सिद्ध झालेली अशा सर्व अवस्था बाबूजींनी आपल्या आवाजाने रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या. गीतरामायणातल्या ज्या सर्व रचना गरिमांच्या पंचवटी या बंगल्यात झाल्या, त्यात 1953ला राहायला आल्यापासून वास्तुगुण म्हणा की पंत महाराजांचं अधिष्ठान म्हणा, गदिमांची काव्यसंपदा, लौकिक व मानसन्मान सदैव वर्धिष्णूच राहिले. 54च्या सुमारास विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून गरिमा इंदूरला गेले होते. तेव्हा महाकाली मंदिरात गेल्यासह तेथील पुजारी म्हणाला, ही देवी आकांक्षा पूर्ण करते, तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. गरिमा मनातल्या मनात म्हटले, देवी, हातून अमर अशी माझ्या हातून एखादी कलाकृती होऊ दे. देवीने बहुधा उजवा कौल दिला असावा. पुढच्याच वर्षी 1955मध्ये सीताकांत लाड यांनी गीतरामायणाची संकल्पना मांडली आणि गीतरामायणाच्या रूपाने गरिमांची इच्छा जणू पूर्णच झाली. आकाशवाणीचे केंद्रीय सचिव पूमम लाड यांनी चांगली कथनकाव्ये आकाशवाणीवर यावीत अशी मूळ कल्पना मांडली आणि त्यातून सीताकांत लाड हे पुणे आकाशवाणीचे प्रमुख होते. त्यांना गीतरामायणाची संकल्पना स्फुरली. पूमम लाड यांच्या व्यासंग व सुसंस्कृत दृष्टीमुळे ती प्रत्यक्षात सुद्धा येऊ शकली. म्हणूनच गरिमांनी आपले गीतरामायणाचे पुस्तक पूमम लाड म्हणजे पुरुषोत्तम मंगेश लाड त्यांनी नाव होतं, हे आकाशवाणीत तेव्हा केंद्रीय सचिव होते, त्यांना अर्पण करताना लिहिले, गेला जो वैकुंठी होऊनी निसंग, ठेवूनी अभंग स्मृती मागे, स्मृतीस आपुल्या प्राज्ञ भागवता अर्पिली ही कथा राघवाची. कारण आकाशवाणीने जेव्हा हे पुस्तक रूपानं 57 साली प्रकाशित केलं तेव्हा पूमम लाडांचं निधन झालं होतं. त्या पुस्तकाला महमूद अत्वान पोद्दार यांची प्रस्तावना आहे आणि त्यांनी गरिमांचा आधुनिक वाल्मिकी असा यथार्थ गौरव केला आहे. पारायणापूर्वी म्हणून कविवर्य बाबू बोरकर यांचे रसाळ मर्मग्राही रसग्रहणसुद्धा यात पुस्तकात समाविष्ट आहे. आजपर्यंत या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. प्रत्येक मराठी रसिकाने आकाशवाणीला ते मुळापासून वाचावं. अर्थात लेखक म्हणून माझे पुस्तक वाचा असं मी सांगेन. आज 2 ऑगस्ट आहे. काल लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी झाली आणि 100 वर्ष लोकमान्य जाऊन होत आहे. लोकमान्यांनी नारायणराव राजहंसांना बालगंधर्व पदवी दिली. धुरंधर राजकारण्याबरोबरच रसिकसुद्धा ते होते आणि तसंच महमूद पोद्दारांनी गदिमांना आधुनिक वाल्मिकी ही पदवी दिली गीतरामायणाच्या निमित्तानं. पुढचं गीत आहे 51वं. ह्या प्रसंगानंतर लगेचच सीतेने अग्निकांड भक्षण केलं, त्या प्रसंगावर आधारित आहे गीत आहे.
हेही श्रीरामाच्याच तोंडी आहे. लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची. शुद्ध कल्याण रागात ते बांधले आणि श्रीरामाच्याच तोंडी असल्यामुळं बाबूजींनीच गायले. लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची. ज्ञात काय नव्हते मसी हिचे शुद्धशील, लोककोप उपजवितो का कधी लोकपाल. लोकमान्यता ही शक्ती लोकनायकांची. अयोध्ये जर मी नेतो अशा जानकी ते, विषयलुब्ध मत्सी म्हणते लोक लोक नेते. गमावून बसतो माझ्या प्रीत मी प्रजेची. प्रजा रंजवितो सौखे तोच एक राजा, हेच तत्व मत्सी सांगे राजधर्म माझा. प्रजा हीच कोटी रूपे मला ईश्वराची. प्राणही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी, हीच ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्यपोटी. मिठी सोडवू मी धजलो म्हणून मैथिलीची, वियोगिनी सीता रडता धीर आवरेना. कसे ओलवे मी डोळे उभी सर्व सेना, पापण्यात गोठवली मी नदी आसवांची. राम एक हृदय आहे सखी जानकीच्या, जानकी विनाना नारी मनी राघवाच्या. शपथ पुन्हा घेतो देवा तुझ्या पाऊलांची. विषय लोभ होता जरी त्या वीर रावणाते, अनुल्लंघ्य सीमा असती शुद्ध सागराते. स्पर्शिली तयेना गात्रे हिच्या सावलीची. अग्निदेव आज्ञा आपली सर्वथैव मान्य, ग्रहस्वामिनीच्या दिव्ये राम आज धन्य. लोकमाय लाधे फिरुनी प्रजा अयोध्येची, लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची. स्वामिनी निरंतर माझी सुताई क्षमेची. सखी सरले हे दोघांमधले नाते या श्रीरामांच्या बाजूने साध्वी जानकीची अवस्था जी झाली तिने सांगितलं माझ्यासाठी चिता सिद्ध करा, देहत्याग हा एकच मार्ग मला उरला आहे. विभीषण लक्ष्मण हनुमंत या सर्वांनाच या घटनेने दुःख झाले, पण श्रीरामांचे मन वळण्यास कोणीच समर्थ नव्हता. चिता सिद्ध झाली आणि अग्नीची ज्वाला अग्नीत मिळावी तशी तेजोमय सीता सीतेत शिरली. परंतु थोड्याच अवधीत ती चिता उडवून देऊन मूर्तिमंत अग्नी नारायण सीतेला घेऊन प्रकट झाला. तो प्रत्यक्ष पावक श्रीरामाला म्हणाला, रामा सीता कलंकर येत आहे, या निष्पाप प्रतिवृत्तीचा परत स्वीकार कर, माझी तुला आज्ञा आहे. रामाच्या उद्गाराने व्यथित झालेल्या सीतेची विनोडी व अंती केलेले अग्निदिव्य आणि त्यातून पावित्र्य पारखून तेजस्वी झालेली सीता हा कथाभाग गदिमांनी या गद्य प्रास्ताविकात सामावला आहे. तो वाचताना खरं त्यांच्याही मनात त्यावर एखादे गीत लिहिण्याची तीव्र इच्छा झाली असावी, परंतु गीतसंख्येच्या मर्यादेमध्ये ते करता आले नसावे असे वाटत राहते. तसे झालं असतं तर आणखीन एखाद्या गीतेतून सीतेची व्याकुळता हृदयाला भेटणाऱ्या शब्दात गदिमांनी निश्चितपणे साकारले असते. या गीताचाही काही मूळ भाग श्लोकावरती वाल्मिकी रामायणातला आधारित आहे, तरीही बरीचशी स्वतंत्र रचनाच आहे. श्रीरामांची क्षमा याचना स्पष्ट करणारे व सीतेला मालकीण म्हणून मान देणारे स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची ही खास गरिमांची सुंदर अभिव्यक्ती आहे. श्रीराम म्हणतात की लोकांच्या साक्षीने तुझं पावित्र्य सिद्ध झालंय, तू माझी सदैव स्वामिनी आहेस, तुझं शुद्ध चरित्र मला का माहीत नाही, पण लोकनायकाची शक्ती लोकमान्यच असते आणि लोकांचा क्षोभ होईल असे नायकाला काही करता येते का? मी जर तुला घेऊन असाच अयोध्येला गेलो असतो तर मला लोकांनी विषयवृद्ध म्हणलं असतं आणि प्रजेच्या मनातील माझ्याबद्दलचं प्रेम संपुष्टात आलं असतं. प्रजेला सुख देतो तोच खरा राजा असा माझा राजधर्म सांगतो, त्यामुळे मला प्रजा ईश्वरा समान आहे. प्रजेच्या सुखासाठी वेळप्रसंगी प्राण द्यावा अशी माझी श्रद्धा आहे व त्या बळावरच मैथिलीची मिठी मी सोडवू शकलो. तिच्या वयोगाने माझाही धीर सुटला, पण सर्व सेना समोर त्यासमोर रडणेही शक्य नव्हते म्हणून माझ्या अश्रूंची नदी पापण्याआडच गोठून गेली. माझ्या हृदयात जानकीशिवाय कोणी नाही, जानकीच्या हृदयात रामाशिवाय कोणी नाही ही मला खात्री आहे. रावणाने हिच्या सावलीही स्पर्श केलेला नाही, त्यामुळे अग्निदेवता मला आपली आज्ञा पूर्णपणे मान्य आहे. पत्नीच्या या अग्निदिव्यामुळे राम आज धन्य झाला आहे आणि अयोध्येच्या प्रजेलाही त्यांची लोकमाता पुन्हा मिळाली आहे. श्रीराम सांगत असलेला राजधर्म गदिमांनी येथे लोकशाहीच्या नेतृत्व धर्मापर्यंत सहजपणे परावर्तित केला. त्यामुळे आजच्या लोकसत्ता काळातील लोककोप, लोकमान्य, लोकनायक असे शब्द राजधर्म सांगताना आलेले आहेत. खरं तर रामायण काळात काही लोकसत्ता नव्हती, राजसत्ता होती, पण गदिमा स्वातंत्र्य चळवळीचे होते ना.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील 1942च्या आंदोलनाला गदिमांचा जो सहभाग होता, त्यांच्या मनावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळेच वाल्मिकींनी सांगितलेला राजधर्म त्यांना लोकशाहीतही समर्थपणे व्यक्त करता आला. पापण्यात आसवांची नदी गोठ्याची कल्पना ही यथार्थ आहे. श्रीराम अग्नियाच्या पावलांची शपथ घेऊन त्याच्याच साक्षीने सीतेची क्षमा मागताना तिला स्वामींनी संबोधून जणू पूर्वीच्या प्रमादाचे पापाचे परिमार्जन करतात. शुद्ध कल्याण या रागावर आधारित या गीताची स्वरचना बाबूजींनी केली आहे. कल्याण शांत स्वभावाचा आणि यमनच्या खूपसा जवळचा राग आहे. गीतरामायण साकार होण्याची प्रेरणा जरी पूनम लाड यांची असली तरी संकल्पना आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचे सर्व प्रयास सीताकांत लाडे यांचे होते. गदिमा आणि बाबूजी यांना एकत्र आणणारा सेतूही तेच होते. त्या दोन्ही प्रतिभावंतांना सांभाळणे, वेळप्रसंगी मागे लागणे, क्वचित त्यांचे रुसवे-फुगे सहन करीत हे रामकार्य पूर्णत्वाला नेणे, हे सीताकांताचे कार्य, कौशल्य, त्यामागची तळमळ हे सगळं अवर्णनीय आहे. त्यांचे वडील म्हणजे लाडांचे गणपतराव आढळे केवळ चांगले चित्रकार नव्हते, तर साहित्य, कला, संगीत याचे रसिक मर्मज्ञ होते. बालगंधर्व, नाटककार खाडीलकर, मास्तर कृष्णराव अशा अनेक प्रतिभावंत कलाकारांचे गणपतराव लाडांचं मुंबईतील घर आणि स्नेह या दोन्ही हक्काच्या गोष्टी होत्या. त्यामुळे बालपणापासून सीताकांत यांचे व्यक्तिमत्व रसिकतेने संपन्न झाले होते. उत्तम शिक्षण घेऊन केंद्रीय लोकसेवामार्फत निवड होऊन ते आकाशवाणीत अधिकारी म्हणून रुजू झाले. तेथे त्यांच्या रसिकतेला, योजकतेला वाव मिळू लागला. गदिमा, कविवर्य बासी मर्ढेकर, पु ल देशपांडे, हिराबाई बडोदेकर, बाबा बोरकर असा साहित्य कलांच्या मित्रांचा मोठा परिवार त्यांच्या होती गोळा झाला. उत्तम व कर्तबगार अधिकारी याबरोबर प्रतिभावंत व रसिक कार्यक्रम संयोजक असं त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेले. आकाशवाणीच्या नोकरीच्या निमित्ताने ते मुंबई, नागपूर करून 53-54 मध्ये आकाशवाणीच्या नवीन पुणे केंद्राचे संचालक म्हणून आले. त्यांच्या योजकतेमुळे महामहोपाध्याय द वा पोद्दार, नासी फडके, बाबूराव पेंढारकरांपासून डॉक्टर लागूंच्यापर्यंत आणि गोविंदराव टेंब्यापासून गणपतराव बोळस बालगंधर्वांच्यापर्यंत सर्वांना सीताकांतांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून रसिकांपर्यंत पोहोचवलं. त्यांचे स्नेहबंध असले की हक्कानीतले कोणालाही सांगावया आणि ते यावं. गदिमांचा आणि त्यांचा स्नेह 1942-43 पासून घट्ट जमलेला. तो पुन्हा उजळून निघाला, गप्पा रंगू लागल्या. त्यातूनच 1955च्या प्रारंभी काय नवीन करायचे याची चर्चा होऊन गदिमा राममय होऊ लागले. एके दिवशी भरलेल्या अवस्थेत गदिमाने काही ओळी लिहून सीताकांतच्या समोर टाकला. हा थोडा भाग लांबेल, थोडेसे आपण या 3 भागात आपण पूर्ण करणार आहे म्हणून, पण हे फार महत्त्वाचं आहे. सीताकांत लाडांचं याच्यातलं श्रेय हे सुद्धा दुर्लक्ष अजिबात करता येणार नाही, कारण ते नसते तर गीतरामायण साकारलं नसतं. त्या भरलेल्या अवस्थेत गदिमांनी काही ओळी लिहून सीताकांतच्या समोर टाकले. त्या पुढे अशा होत्या: अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळगुटी, बीजधर्माच्या दुर्माचे कणकण गेले पोटी. छंद अजाणतेपणीचा तीर्थे काव्याची धुंडिली, कोणा एका भाग्यवळी पूजा रामाची मांडिली. देववाणीतले तेज ओज ते शीतळले माझ्या ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी. झंकारती कंठविणा येती चांदण्याला सूर, भावमाधुर्याला येई महाराष्ट्री पूर. चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच चाड, मला कशाला मोजता मी तो भारलेले झाड, मी तो भारलेले झाड. सीताकांतने त्या ओळी वाचल्या, लाडांनी त्या ओळी वाचल्या आणि ते मोहरून गेले. त्यांनी गदिमांना सांगितले, अण्णा आता संपूर्ण रामकथा गीतरूपाने लिहायची, आकाशवाणीवरून ती सादर होईल आणि सुरुवात अर्थातच रामनवमीला करायची. बाबूजींनी संगीत द्यायचे हेही नक्की झाले आणि पुढचा इतिहास रसिकासमोर गीतरामायणच्या रूपाने अजरामर आहे. या निमित्तानं सीताकांतांचे पुढचा प्रवास मला मुद्दाम सांगायला आवडेल. आपल्यालाही तो अनेकांना अज्ञात असेल. त्यांचं एक पुस्तकही प्रसिद्ध आहे, तेही मी पुढं उल्लेख करीन त्याचा. पुण्यानंतर ते बंगलोरला बदलून गेले आणि पुढे निवृत्तीनंतर गोव्यात स्थायिक झाले. त्यांचे व सर्व प्रतिभांचे मैत्र अबाधित होते. गदिमांनी त्यांना एका पत्रात लिहिले, गीतरामायण अतिशय लोकप्रिय झाले. माझ्या हातून हे कार्य घडायला सर्वस्वी कारण तू आहेस. तुझे श्रेय या पत्राने तुला देऊन टाकतो. तुझे आभार मात्र मानत नाही, कारण तुझे माझे संबंध असल्या कृत्रिम शब्दांनी मोजता येणार नाहीत. दुसऱ्या एका पत्रात गदिमा लिहितात,
महामहोपाध्याय पोद्दारांनी मला वाल्मिकी दाढी चिकटवली खरी, पण हे सोंग मला खरे घ्यायला लावलेस तू. गीतरामाची कल्पना तू सारखी माझ्यामागे सोडली नसतीस तर दत्तोपंतांसारखा तेजस माणूस एवढे मोठे नामाभिधान मला भर सभेत न करता. गीत रामायणाच्या त्या काळात वर्षभर चालू होता कार्यक्रम तो. त्या काळात एखादं गीत लवकर येत नाही म्हणून लाड जेव्हा पाठीमाला गेला लागत तेव्हा ते गीत पूर्ण करून गदिमा सीताकांत मग लाड, गीताकांत सी लाड, लाड्या माड्या असे स्नेहांता चिडवत. असंख्य अडचणीतून मार काढत गीतरामाने पूर्णत्वाला नेणारे श्रेय त्याच्या संकल्पनेप्रमाणे सीताकांत लाड यांच्या रसिक व व्यासंगी कलावृत्तीला आहे. आपल्या रसज्ञ आठवणी व शब्दवरून त्या हस्तलिखित तयारी केले होते, परंतु त्याच्या छापाईपूर्वी त्यांचे 1999 मध्ये 83व्या वर्षी निधन झाले. त्यांचे विद्याविभूषित सुपुत्र आनंद लाड यांनी ते स्मृती संगीत या नावाने नंतर प्रकाशित केले आहे. माझे मित्र संजय दापके ज्यांचा मी सुरुवातीला उल्लेख केला, त्यांच्यामुळे मला आनंद लाड यांच्या कारदर्शनावर संपर्क साधता आला. त्यांनी दिलेला प्रतिसाद हे पुस्तक लिहिताना खूप उत्साहवर्धक होता. रसिकतेचा वारसा या पुढच्या पिढीने जपलाय असा आनंद देणारा होता. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला पहिल्या आवृत्ती जेव्हा सुरुवातीचं प्रकाशन झालं तेव्हा पुण्यात आनंद माडगुळकर आणि बाबूजी चिरंजीव श्रीधर फडके दोघंही होते. तेव्हा मी आनंद लाड यांना सुद्धा बोलवते. त्यांनीही कबूल केलं तर, पण काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. सीताकांत लाड यांनी गीतरामाच्या गदिमांच्या सुंदर असणारे मूळ गीत लेखन व अन्य गोष्टी जपून ठेवल्या आहेत. त्या त्यांच्या चिरंजीव आजही जतन केलेल्या आहेत. गीतरामाबद्दल आणि या दोन्ही व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांना आदर आहे त्यांच्या दृष्टीनं ह्या सांस्कृतिक ठेवा ऐतिहासिक आहे आणि त्याबद्दल आनंद लाड यांना सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजे. मी सुरुवातीला आपल्याला दाखवलं तर गदिमांचं त्यांच्या संग्रहातले काही ओळी गदिमांनी सुरुवातीला गीतरामाने जेव्हा मूळ लिहिलेलं आहे ते हस्तलिखित त्यांनी जपून ठेवलेलं आहे. आपण बघू शकता. काही वेळा गदिमांनी गीत लिहिल्यानंतर त्या सुधारणा कशा केल्यात हेही तुमच्या लक्षात येईल. हा फार दुर्मिळ असा ठेवा आहे. गदिमांचं अक्षर सुद्धा सुस्पष्ट आहे. लाडके कौशल्या राणी या ध्रुपद कसं लिहिलेलं आहे वगैरे तुम्हाला यांना दिसलं असेल. हे दोन्ही दिग्गजांचं आपण स्मृती जागवतोय. आज इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. नमस्कार.